जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने त्याला जोरदार प्रत्युत्तर दिलं। ऑपरेशन सिंदूर यशस्वी झालं आणि त्यानंतर आता भारत पाकिस्तान सीमेवरती तणावाचं वातावरण निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय। युद्ध अटळ असल्याची चर्चा देखील आहे आणि ह्याच पार्श्वभूमीवरती ऑपरेशन सिंदूर नंतर संपूर्ण देशभरात मॉकड्रिल देखील करण्यात आलं। मात्र आता नागरिकांनी स्वतःची काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे, स्वतःचा बचाव करणं अत्यंत आवश्यक आहे आणि इतरांचा बचाव देखील करणं अत्यंत आवश्यक आहे। आणि हीच गोष्ट ओळखून श्री सद्गुरू अनिरुद्ध बापूंच्या अनिरुद्धाज अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजेच एडीएमच्या माध्यमातून आणि सरकारच्या कौशल्य विभागाच्या माध्यमातून ठाण्यामध्ये आपत्ती व्यवस्थापन शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा आणि अनिरुद्धाज अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंटचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील मंत्री यांच्या उपस्थितीत ठाणे येथील राजमाता जिजाऊ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत आपत्ती व्यवस्थापन शिबिराचं नुकतंच आयोजन करण्यात आलं। आपत्ती व्यवस्थापन ही काळाची गरज आहे। आपत्ती ही मानवनिर्मित असो किंवा नैसर्गिक असो, याचं व्यवस्थापन आणि बचाव कसा करावा याचे प्रशिक्षण प्रत्येक नागरिकाने घेतलं पाहिजे। मानवाने प्रगती केली असली तरी आपत्तीचे स्वरूप देखील त्यानुसार आता बदलत आहे। त्यामुळे बचावाचं प्रशिक्षण नव्या पिढीला देण्याचा आमचा उद्देश असल्याचं मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मत व्यक्त केलं। 2 दिवसीय शिबिरामध्ये अनिरुद्धाज अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंटचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील मंत्री यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभत आहे। यामध्ये आपत्तीत घ्यायची काळजी, उपचार आणि बचाव यावर विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली। त्यानंतर मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांनी बचावाची प्रात्यक्षिके देखील सादर केली। मी पूर्वीपासून अनिरुद्ध बापूचे कार्यक्रमामध्ये जातो, नेहमी त्यांचे ऐकतो, त्यांचे व्याख्यान सुनतो। त्याने प्रत्येक भेटला पण माझ्या 2-3 वेळा माझा अवसर मिळाला। अनिरुद्ध बापू आपले सर्वांसाठी आपल्यामध्ये कोणी त्याने भेटले की नाही भेटले मला माहित नाही। आपले वडिलांना विचारते, कदाच त्याने त्यांच्या काही व्याख्यान ऐकलं असेल। पण अनिरुद्ध बापूचे जीवनामध्ये यांनी जे पुस्तक लिहिली आहे, जे व्याख्यानमध्ये जे सांगतात ते 25 वर्षाच्या नंतरची समस्या त्यांचे निराकरण, 50 वर्षे नंतरची समस्या त्यांचे निराकरण, अशी त्यांची दूरदृष्टी आहे। 20 वर्षापूर्वी त्याने हा सांगितला होता की आता आपण सर्व काही करताय, पण जे साधारण विद्यार्थी आहे, कॉलेजचे विद्यार्थी, स्कूलचे विद्यार्थी, त्याने सर्व प्रशिक्षण दिलं पाहिजे आणि त्यामध्ये डिझास्टर मॅनेजमेंट त्याने अनिरुद्ध बापू डिझास्टर मॅनेजमेंट सुरू केला। आता आज हा प्रथम सेशन आहे, आपण भाग्यवान आहे की आपला इथे प्रथम सेशन सुरू होत आहे, हळूहळू पूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू होणार आहे। आणि त्याशिवाय आता मी सुनील मंत्रीजीशी बोलत होतो, ते सेल्फ डिफेन्सचा पण धडा आपण शिकवणार आहे। आपले सेल्फ डिफेन्स शिकायला आहे ना सर्वांनी, ते पण ते सुरू करणार आहे। माझ्या आपल्या सर्वांना रिक्वेस्ट राहील की ते एज्युकेशन शिका, मशिनरी शिकवा, पण त्याशिवाय साधारण जीवनामध्ये जे आपण काय हे जे ॲडिशनल एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटी ज्याला सांगतो ते आपल्यासाठी योग्य आहे।